सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम. विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक भाई केदार हे करत असतात आणि तेच आज या ठिकाणी बिगवन या शहरामध्ये आलेले आहेत. नेमकं काय विषय आहे, कशा संदर्भात ते आज बिगवन दौऱ्यावर आलेत हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. भाई जय भीम. जय भीम. आज आपण इंदापूर दौऱ्यावरती बिगवन शहरामध्ये आलात. कालच शरद चितारे यांनी पत्रकारांना बोलवून एक पत्रकार परिषद घेतली होती आणि आज तुम्ही येत आहे, काय नेमका विषय काय? नाही, आमचे आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत शरद नाना चितारे. पुरोगामी विचाराचे आहेत, आंबेडकरी विचाराचे आहेत आणि मदनवाडी या गावात जी काही धक्कादायक घटना घडली तिला राज्यव्यापी वाचा फोडण्यासाठी त्यांनी जो काही जनउठाव केलाय त्याला खऱ्या अर्थाने मी जय भीम करायला आलोय, त्यांना भेटायला आलोय की या देशात आजही 2 दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. काल महात्मा फुलेंची जयंती झाली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून महात्मा फुलेंनी ती मनुस्मृती गाडून इथं महिलांना स्वातंत्र्य दिलं, स्त्रीमुक्तीचा लढा दिला आणि त्यातून महिला ही समानतेच्या मार्गावरती देशामध्ये वावरत आहे. आणि अशा स्थितीमध्ये धक्कादायक घटना आहे, महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे की आजही महिलांसोबत काय होतंय. हा विषय छोटा नाहीये की एक जत्रा, त्या ठिकाणी कोणती जत्रा होती, हनुमान जयंती निमित्त जत्रा होती. केवळ मैदान हे हनुमानाच्या मंदिराच्या अखेरी तिथे, तिथल्या ट्रस्टी महिलांना कुस्तीसाठी नेमण्यासाठी आवाहन करतात, त्यांचे पोस्टर छापतात, त्यांना निमंत्रण पाठवतात आणि त्या ज्यावेळेस कुस्तीसाठी येतात त्यावेळेस कळतं की कुणाला तरी स्वप्न पडलंय. हनुमान त्यांच्या स्वप्नात आलेत आणि ते म्हणालेत की मी ब्रह्मचारी आहे, इथं कसं काय महिलांना कुस्ती खेळू देतात. आणि त्याच्या स्वप्नात हनुमान आलेत म्हणून तिथले ट्रस्टी आणि सगळेच त्या महिलांना त्या मैदानावरती कुस्ती खेळू देत नाहीत. म्हणजे हे किती धक्कादायक आहे की आजही रूढी परंपरा सगळं समान झालेलं असताना, संविधान असताना, त्या ठिकाणी स्त्रियांना समान अधिकार असताना अशा पद्धतीने महिला कुस्ती करणाऱ्या आमच्या सगळ्या भगिनींना त्या ठिकाणी रडावं लागलं, पडावं लागलं. आणि मग तिथं असलेले गावचे आमचे आंबेडकरी चळवळीचे नेते शरद नाना चितारे यांनी आग्रह काय धरला, त्यांनी समजून सांगितलं, कायदा समजून सांगितला, संविधान समजून सांगितलं, महिलांच्या बाजूने उभा राहिले की अरे त्या महिला इथं तुम्ही बोलवल्यात, तुम्ही नेमल्यात, तुम्ही कुस्तीसाठी बोलवलंय, मग त्यांना का तुम्ही कुस्ती खेळू देत नाहीत. तर त्यांच्यावरती धावून जाणं, त्यांना टार्गेट करणं, तू मध्ये पडू नको, हे कोणतं कसं काय शक्य आहे. आणि म्हणून याच्यात त्यांनी मोठी ताकद लावून गुन्हा दाखल केलाय आणि त्याचं खऱ्या अर्थाने मी स्वागत करतो की अशा प्रवृत्ती या ठिकाणी नष्ट झालेल्या पाहिजेत. महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या प्रवृत्ती या देशद्रोही सारख्या आहेत, महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या प्रवृत्ती या आतंकवाद्यासारख्या आहेत. या देशात संविधान लागू झालेलं आहे, आता महिलांसोबत कुणीही दुजाभाव करू शकत नाही हे ठामपणे सांगणारा भीमसैनिक शरद नाना चितारे यांनी जो लढा दिला त्याला खऱ्या अर्थाने आम्ही सलाम करतोय. आणि हे दाखवायला मी भेटलोय की त्यांना एकटं समजू नका, त्यांनी लढा हातात घेतलाय आणि मग एकटे तर संपूर्ण ताकद महाराष्ट्रातली मी त्यांच्या पाठीशी उभा करेन. महिलांचा जो आत्मसन्मान, त्या ठिकाणी स्वाभिमान झुकवण्याचं काम ज्या प्रवृत्तीने केलंय त्या प्रवृत्तीला तात्काळ अटक झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. याच्यामध्ये त्यांच्यासोबत जे जातीय भावनेतून वागणूक झाली त्यात सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यात सुद्धा त्याच्यामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे. दुर्दैवाने भरणे मंत्री आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये ही अशी घटना घडावी म्हणजे मला आता वाटायला लागलं की भरणे सुद्धा बोंधुगिरीच्या बाजूने येत का. ज्या वेळेस अशोक खरात प्रकरण घडलं त्यावेळेस रुपालीताई चाकणकर यांचं नाव त्या अशोक खरात सोबत आलं, तर त्या रुपालीताई चाकणकरचं समर्थन करणारे पहिले भरणे होते. मग तुम्ही इथं सुद्धा समर्थन करताय का तुमच्याच नेतृत्वाखाली कुस्ती रोखण्यात आली का,
तुम्ही खुलासा का करत नाही? एवढी मोठी घटना तुमच्या मतदारसंघात घडली, त्याच्याबद्दल तुम्ही ब्रश शब्द का काढत नाही? त्या ट्रस्टीला का बोलत नाहीत? शरद नाना चितारेंना येऊन भेटत का नाहीत? ही घटना झाली कशी? परत एकदा त्या ठिकाणी महिलांचा सन्मान झाला पाहिजे. आणि तुम्ही पैसे देताय महिलांना, पैशासाठी खेळाडू खेळतो. खेळाडूची तुम्ही इज्जत पैशात मोजताय. अरे खेळाडूची इज्जत पैशात मोजता येणार नाही. अक्षरशः त्या रडल्या, त्यांना रडवण्याचं काम केलं. काय हो, म्हणजे मैदान फक्त हनुमानाचं आहे म्हणून तुम्ही त्यांना खेळू देणार? आणि का तर कुणाला तरी स्वप्न पडलंय की ते ब्रह्मचारी तर इथं महिला कशा खेळणार? हे किती निंदनीय आणि धक्कादायक आहे. महाराष्ट्र पूर्णपणे या व्यवस्थेच्या काळात भोंदूगिरीने ग्रासलेला आहे आणि भोंदूगिरीच्या रूढी परंपराच्या विचारात पुन्हा एकदा महिला मनुस्मृतीच्या दिशेने गुलाम करण्याचं षडयंत्र आहे. हे जे कोणी दादागिरी करत होते ते सगळे पुरुष, त्या ठिकाणचे जे आहे पुरुष सत्ताक मानसिकता असलेले सगळे असणारी प्रवृत्ती आहे. शरद नाना चितारे यांनी कोणत्या व्यक्तीच्या विरोधात लढा दिलेला नाही, तर तो प्रवृत्तीच्या विरोधात लढा दिलेला आहे, समाजकंटकाच्या विरोधात लढा दिलेला आहे, महिलाच्या सन्मानासाठी लढा दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मी आज येऊन या घटनेची माहिती घेतली आणि शरद नाना चितारे यांच्या पाठीशी पॅन्थर पूर्णपणे महाराष्ट्रातून ठामपणे उभा राहील. त्यांचा लढा राज्यव्यापी करील. आमचं म्हणणं आहे की तात्काळ डिक्लेअर करा तारीख. नानांनी सुद्धा सांगितलं मी तारीख डिक्लेअर करणार आहे. तिथंच त्याच मैदानावर त्या सगळ्या महिला पैलवानांना अहिल्या देवीच्या जयंती निमित्त कुस्त्या होतील. आणि नानांनी जर त्या ठिकाणी जाहीर केलं तर पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी कुस्ती झाल्याशिवाय राहणार नाही. महिलांना नाकारण्याचं काम या राज्यात आम्ही खपवून घेणार नाहीत. ही जातीय आणि बुरसटलेली मानसिकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद नाना चितारे हे अनिष्ट रूढी परंपरा असतील, अंधश्रद्धा असतील किंवा बुवाबाजी असतील, अशा या रूढी परंपरेला कुठेतरी बाजूला सारण्यासाठी प्रयत्न करत असतात. विविध उपक्रम ते राबवत असतात आणि ते उपक्रम त्यांच्या डोळ्यात खपतात म्हणून तर त्यांना टार्गेट केलं जात नाही. नाही, विषय सरळ आहे हो. ते लढतायत, आमचा लढा त्याच्या विरोधात आहे. आमचे फुले शाहू बाबासाहेबांचे विचारच त्या विरोधात आहेत. त्यासाठी नरेंद्र दाभोळकर यांनी जो लढा लढला त्यांचे आम्ही समर्थक आहेत, याच्यात दुमत नाही. तो कायम लढा आम्ही लढत राहणार आहेत. पण महिलांना बोलवलंय तुम्ही, म्हणजे तुम्ही बोलेपर्यंत तुम्हाला माहित नाही कोण ब्रह्मचारी कोण नाही. त्यांना इन्व्हाइट केलं तुम्ही, तुम्ही त्या ठिकाणी त्यांचे पोस्टर छापले, त्या बिचाऱ्या ड्रेस घालून आल्या आणि त्यांना तुम्हाला जाणीवपूर्वक मैदानात आणायचं होतं आणि अपमानित करायचं होतं. ही असणारी तुम्हाला त्या ठिकाणी पूजा होती. म्हणजे तुम्ही कशासाठी केलंय? काय तुमचा उद्देश होता? म्हणजे त्यांना बोलवायचं, ड्रेसमध्ये बोलवायचं, उलट त्यांना हे दाखवायचंय देशाला की आम्ही आजही महिलांना नाकारतो. ही खूप चीड आणणारी बाब आहे. तुम्ही जर आणि मग डायरेक्टली तिथं उभा आहेत ना शरद नाना चितारे, ते शांत कसे बसतील? चळवळीतलेत, आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेले, ते कसे शांत बसतील? माझ्या युट्यूब चॅनलवर त्यांचा एक व्हिडिओ मी व्हायरल केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय नानाच्या गच्चीला धरून कुठेतरी बाहेर काढते. नाना त्या ठिकाणी महिला कुस्तीगीर असतील किंवा इतर कुस्तीगीर असतील त्यांना 500-500 रुपयाचं बक्षीस देत आहेत. तरी देखील एवढं सगळं असताना नानाला कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या सर्व समुदायाकडनं झाला होता. मग हे सगळं ठरवून झालंय? नाही, सुनियोजित आहे. जातीय भावना आहे. नानाकडं जातीय दृष्टिकोनातून बघितलं जातं, हे दुर्दैव आहे. आणि जर नानाच्या कॉलरला कोणी हात लावला असेल, तो व्हिडिओ असेल, तर आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही. एसपींनी तात्काळ दखल घ्यावी की हे व्हिडिओ तपासावेत. कोण होतं ज्यांनी ढकलून दिलं? छोटा माणूस नाही. तुमच्या मदनवाडीत राहतो म्हणजे काय गावातला माणूस म्हणून बघू नका. राज्यात नानाचं एक वर्चस्व आहे. पश्चिम महाराष्ट्रामधला नेता आहे आणि त्याला तुम्ही चिल्लर समजू नका. हे बर्ने मामा, हे सगळ्यांना माहित आहे नानाची काय ताकद आहे. खासदार आमदार घडवणारा नाना आहे, चिल्लर नाही. आणि मग जर तुम्ही कॉलरला हात लावत असाल तर मी त्यासाठीच धावत पळत आलोय. आमच्या सहकाऱ्यांना आम्ही एकटं पडू देणार नाहीत. त्यांनी आवाज उठवलाय महिलांसाठी. ती कुणाची तरी लेक होती, त्या मैदानात आलेली कुणाची तरी बहीण होती, ती घरी येऊन पैसे घेऊन आली होती तिकिटासाठी. तिथं कशासाठी आली होती? आणि तिचेही काही स्वप्न आहेत आणि त्या लेकराच्या पाठीशी उभा राहणं हा नानाचा दोष आहे. पण ट्रस्ट आहे, मंदिर आहे, धर्माच्या दृष्टीने जर तुम्ही त्याच्याकडे बघत असाल तर ते चालणार नाही. ट्रस्टीमध्ये तुमच्याच कुटुंबातले माणसं, ट्रस्टीमध्ये एक महिला सुद्धा नाही, ट्रस्टीमध्ये इतर मागासवर्गीयामधलं कोणी नाही. अशी कोणती ट्रस्ट आहे? सखोल चौकशी झाली पाहिजे. धर्मादाय आयुक्तांनी सुद्धा सगळ्या याचा हिशोब असेल, सगळ्या पद्धतीची चौकशी झाली पाहिजे. आणि एसपीनी या सगळ्या व्हिडिओची दखल घेऊन
त्याच्यामध्ये स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे. आमच्या नेत्याला आम्ही एकटं पडू देणार नाही. शेवटचा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुम्हाला एक नोटीस पाठवली होती आणि त्या नोटीसचा खुलासा करण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं. काय नोटीस होती आणि त्या नोटीसच्या नंतरच काही दिवसांनी तुमचा अपघात पण झालेला आहे. काय नाही, म्हणजे तसं काय नाही. एवढी कुणाच्या अवकात नाहीये. एवढी कुणाच्या अवकात नाही माझा अपघात घडून आणायची. आणखी तर कुणी जन्माला आलेलं नाही. ते ठीक आहे. नोटीस येतात, अशा लय नोटीस येत असतात. माझ्याकडे काही नोटीस आला त्या भीमसैनिक निळा झेंडा घेऊन उभा आहे. मी बोलत राहणार. असल्या नोटीस येतात. त्यांनी वकील लावलेला आहे, त्यांना पण पगार गेला पाहिजे. त्यांनी जर 10 नोटिसा नाही पाठवला तर ते काय देतील त्यांच्या वकिलाला. त्याच्यामुळे त्यांचा बी धंदा चालला पाहिजे. काय बोलतो आम्ही, असंविधानिक काहीच नसतं. संविधान हातात घेऊन चालणारे माणसं आहेत. किती नोटिसा दिल्या तर कोर्टात काय टिकणार आहे. त्याच्यामुळं मी तर म्हणतो आता ही अभिव्यक्तीची हत्या आहे. बोलणाऱ्याच्या विरोधात नोटीस पाठवायच्या, धमकवायचं. ते रविराज साबळे, त्यांना तुम्ही 50 कोटीची नोटीस दिली. विनयभंगाचा खटला तिकडं नागपूरला बसून दाखल केला. म्हणजे जामखेडच्या माणसावर नागपूरला बसून विनयभंग दाखल होतो. हे राज्य आहे सध्याचं. आणि तिकडं बोंधू अशोक खरातची बायको यांच्यात एकच पसार झाली. तिला आणखी धरलं नाही. 39 आमदार त्यात अडकलेत. कुणाची इन्क्वायरी झाली नाही. पण आमची मात्र आम्ही केवळ सोशल मीडियात शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्याच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्याच्यात गुन्हे दाखल झालेत. ती मुक्ता नावाची एक पत्रकार आहे, तिला नांदेडमध्ये गुन्हा दाखल केला. त्या आमच्या त्रिसूळ म्हणून आहे, त्याला तिकडं त्याची रेकी केली. आणि मी या सगळ्यांना ते रामेश्वर दरेकर त्यांना त्यांची प्रॉपर्टी त्यांनी जाहीर केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आणि मी नेता म्हणून या पत्रकारांना प्रोटेक्ट करतोय की बाबा तुमचं चुकतंय म्हणून मला पण नोटीस दिली. अरे मी बोललोय काय? मला नोटीस देण्यासारखं आहे काय? मला तर उद्या बोलावंच लागणार आहे. पीडित माझ्याकडे आला, त्याच्यासाठी न्याय मागावंच लागणार आहे. आणि त्याच्यात असे काहीतरी चिल्लर बालिश कामं करायचे. सरळ आहे. भरणे असतील, ते कोण महसूल मंत्री असतील, यांना मी सांगतोय, तुम्हाला जर बाबा राग येत असेल ना, लय तुमच्या नाकाला राग असेल तर तुम्ही सरळ संविधानिक पदाचा राजीनामा द्या. तुमचा आणि आमचा संबंध काय? तुम्ही त्या संविधानिक पदावर बसलात, मंत्री आहेत म्हणून आम्हाला बोलावं लागतंय. तुमचं मंत्रीपद गेलं तर तुम्ही आमच्या लक्षात सुद्धा राहणार नाहीत. त्याच्यामुळे काँग्रेसचा काळ होता. काँग्रेसमध्ये जे मंत्री होते त्यांच्या विरोधात आम्हाला रोज बोलावं लागायचं. आज भाजपचे मंत्री आहेत, त्यांच्या विरोधात आम्हाला रोज बोलावं लागतंय. आम्हाला व्यक्ती शत्रू नाही, त्या ठिकाणी असणारं संविधानिक पदावर बसलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं चुकलेलं धोरण, त्याच्या विरोधात आमचं बोलणं ही आमची ड्युटी आहे. ती आमची अभिव्यक्ती, ती कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. पण आता असं झालंय की मुकं राहा, तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून फिरा, बोलूच नका, आवाज उठूच नका. आज नानाला सुद्धा त्या ठिकाणी हे मुद्दा उचललाय. त्यांना पुन्हा येणाऱ्या काळात त्रास देणारे एलिमेंट्स उभा राहणार आहेत म्हणूनच आम्ही धावत पळत आलोत. म्हणजे लढणाऱ्याचा आवाज दाबायचा. त्याच्यापेक्षा नोटीस बिटीस करूच तर एक GR काढा की बाबा या आमच्या विरोधात जे जे बोलतेत त्यांना एक दिवशी लाईननी उभा करा आणि गोळ्यात झाडा. काय दुसरं काय पर्याय आहे? कारण तुम्ही हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या अध्यक्षाला फोन केला की ते उमेदवारी मागे घेतात. म्हणजे तुम्ही किती घनिष्ठ मित्र आहेत हे महाराष्ट्राला कळालं. विरोधी पक्ष नावाला राहिला नाही. सोशल मीडिया, युट्यूबर्स हेच विरोधी पक्ष आहेत. हेच सामाजिक संघटनाचे लढणारे लोक विरोधी पक्ष आहेत. मग हे कुणाचंच ऐकत नाहीत म्हणून मानहानीच्या नोटिसा. आणि त्यांनी काय होणार आहे? आमचं 69 पानाच्या नोटीस आहेत. कुणाच्या तरी लहान लेकराचं ढुंगण पुसायला देऊ पाठवून. तर हे होते ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार. सर्व प्रश्नांची परखड उत्तर देत असताना त्यांनी एवढं देखील स्पष्ट केलेलं आहे की ही सध्या हुकुमशाहीची एक वाटचाल चालू झालेली आहे आणि त्यासाठी तयार राहावं लागणार आहे. कॅमेरामॅन संभाजी कांबळेसह मी अतुल सोनकांबळे, इंदापूर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.